नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. परवा पुण्यामध्ये राहुल गांधी आलेले होते आणि त्यांनी मनुस्मृतीवरती विधान केलं. मनुस्मृती स्त्रियांचं कसं शोषण करते याच्यावर ते बोलले. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दल नेमकं काय सांगितलंय हे सांगणारा एक व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी केला होता. तो मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवतोय की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचा किती आणि कशा पद्धतीने सन्मान केले गेलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. बघा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज जरा मी एका वादग्रस्त विषयावर बोलणार आहे. म्हणजे वादग्रस्त तो बनवला जातो फारशी त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळं किंवा आपण तो ग्रंथ वाचत नसल्यामुळं. त्या ग्रंथामधले आधी काही मंत्र, काही श्लोक, त्याचे काही अर्थ मी तुम्हाला आधी सांगणार आहे आणि मग मी त्या ग्रंथाचा नाव सांगणार आहे. स्त्री ही अत्यंत पूजनीय आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैवास्तु न पूज्यन्ते सर्वास्तकलाक्रियाः. म्हणजे जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवता रममाण होतात. जिथे त्या पूजल्या जात नाहीत, कोण? स्त्रिया, तिथे सर्व क्रिया निष्फळ होतात. काय समाज सुधारकांनी व हिंदू धर्म निंदकांनी स्त्रियांना दास्यात ठेवणारा स्त्रियांचा दुष्ट शत्रू आहे हा ग्रंथ, असं सातत्याने सांगितलं गेलं. ह्याच्यामधला दुसरा श्लोक आहे. पहिला श्लोक आहे 3.56 श्लोक क्रमांक. दुसरा श्लोक आहे शोचंती जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलम न शोचंती तु अत्रैता वर्धते तद्धि सर्वदाः. जेथे स्त्री म्हणजे पत्नी, कन्या, सून किंवा कोणतीही स्त्री शोक करते. परत एकदा वाचतो. जिथे स्त्री म्हणजे पत्नी, कन्या, सून किंवा कोणतीही स्त्री शोक करते ते कुळ त्वरित नाश पावते. जिथे या स्त्रिया शोक करत नाहीत ते कुळ वैभवाला येते. पुढचा श्लोक 3.58. जामयो यानी गेहानी शपन्स्न्य प्रतिपूज्यतः तानि भृत्या हतानिब विनश्वान्ति समनतः. ज्या घरामध्ये स्त्रियांचा छळ होतो, त्यांना अपमानानं वागवलं जातं, ती घरे भूतपिशाच कृत्या यांनी बाधित झाल्यावर जशी लयाला जातात तशी नष्ट होतात. कधी नष्ट होतात? ज्या घरामध्ये स्त्रियांचा छळ होतो, त्यांना अपमानाने वागवलं जातं, अशा घराचं अशी कुटुंब लयाला जातात. पुढचा 3.59. तस्मादेता सदा पूज्या भूषणाच्छादनाशनै भूतिकामर्न रैनिरचम सत्कारेषु स्तवेषु च. माझं संस्कृत चांगलं नाही आहे, त्यामुळे ते शिकल्याशिवाय संस्कृत उच्चारता येत नाही. अर्थ सांगतो. ज्या पुरुषाला आपले व आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे असे वाटते, त्याने सदैव कुलस्त्रियांना आदरणीय मानून त्यांची अलंकार, वस्त्रे, चांगले खाद्यपदार्थ देऊन पूजा करावी. उत्सव प्रसंगी त्यांचा सत्कार करावा. सण उत्सव, दिवाळी, पाडवा, नवरात्र, धार्मिक समारंभ, लग्न, व्रतबंध,
समारंभ प्रसंगी स्त्रियांचा सत्कार करावा. पुढचा श्लोक 3.60. संतुष्टो भार्यता भर्ता भर्त्रा भारवा तथैवच. म्हणजे ज्या घरामध्ये पत्नीमुळे पती समाधानी आहे त्याचप्रमाणे पतीमुळे पत्नी संतुष्ट आहे. दोन्ही आहे. ज्या घरामध्ये पत्नीमुळे पती समाधानी आहे त्याचप्रमाणे पतीमुळे पत्नी संतुष्ट आहे त्या कुळामध्ये शाश्वत कल्याण नांदते. जर पुढचा आहे 3.61. जर स्त्री प्रसन्न नसेल तर ती पुरुषाला आनंदित करणार नाही. पुरुष आनंदी नसेल तर चांगली संतती निर्माण होणार नाही. स्त्री समाधानी असेल तर सर्व कुल समाधानी असते. ती असमाधानी असेल तर सर्व जगच असंतुष्ट राहते. आता या ग्रंथाचा म्हणजे या ग्रंथाचं गुणगान कुणी कुणी गायलंय. थोर समाज सुधारक कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी आपले सगळे धार्मिक विधी वैदिक पद्धतीनं व्हावेत असा आग्रह धरला होता. त्याच्यानंतर फार छान जी वर्णव्यवस्था या ग्रंथामध्ये सांगितली गेलेली आहे ती श्रम विभागणी आहे. त्याचं विकेंद्रीकरण आहे. ब्राह्मणाला विद्या आणि मान दिला पण धन दिले नाही. किती छान लिहिलंय. ब्राह्मणाला विद्या आणि मान दिला पण धन दिले नाही. क्षत्रियाला राज्य धन मान दिला पण राजा म्हणजे राज्याचा उपभोग शून्य प्राणी म्हणून उपभोग घेऊ शकत नाही. राष्ट्राकरता परोपकारासाठी मरण पत्कर हे अवघड कर्तव्य राजाला सांगितलेले आहे. वैश्याला उद्योग व्यापार शेती यातून धन दिले पण दान सांगितलेले आहे. आणि शूद्राला सेवा म्हणजे नोकरीमध्ये 100% आरक्षण दिलेले आहे. आता हा ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती. मला प्रश्न पडतात की इतका जर न्याय स्त्रियांना दिला गेलाय तर मग स्त्रियांना न्याय दिला नाही या ग्रंथाने असं कसं काय म्हणू शकतात? का वाचत नाही आपण? म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा मला आजार झालाय आणि मग तो आजारावरती उपचार कसा करायचा यासाठी मला कळत नाही आहे काय ते. आणि मग मी त्याच्या उपचारांचं एक पुस्तक मला मिळालं. मग ते मी वाचलं. मग ते वाचल्यानंतर मी त्या पुस्तकानुसार सगळे उपचार केले आणि मी बरा झालो. मग मला पुढे वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तो आजार काही झाला नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने आता ते पुस्तक नुसतं ठेवून तरी काय करायचं म्हणून मी ते दिलं फेकून, रद्दीत टाकून दिलं. आता काही आजार होणार नाही. ह्याचा अर्थ गेल्या 10 वर्षात हे पुस्तक वापरावं अशी माझी परिस्थिती नव्हती. म्हणजे परिस्थितीनुसार ते पुस्तक कालबाह्य झालं. आता हे पुस्तक कालबाह्य झालं म्हणून मी ते फेकून दिलं. पण 20-25 वर्षांनी पुन्हा तोच आजार माझ्या घरामध्ये एका कोणाला तरी झाला, माझ्या मुलाला झाला आणि कोणाला तरी झाला. आणि मग माझं डोकं चालेना. मी विड्यासारखं ते पुस्तक शोधलं. कारण मला माहीत होतं की त्या पुस्तकामधनं 25 वर्षापूर्वी हाच आजार मला झाला होता. तेव्हा त्या पुस्तकानुसार जे उपचार मी केले त्याच्यामुळे मी बरा झालो. आणि इतका बरा झालो की पुढच्या 25 वर्षामध्ये मला त्याचा तो आजारच कधी झाला नाही.
आणि दुर्दैव माझं की आता ते पुस्तक गेल्या 25 वर्षात कालबाह्य ठरलं म्हणून मी ते पुस्तक फेकून दिलं. कुठलाही ग्रंथ हा असा कायमस्वरूपी कालबाह्य होत नाही. आत्ता त्याचा उपयोग नाही आहे, आत्ता त्या ग्रंथानुसार चालणार नाही आहोत आपण, मान्य मला. म्हणून ते फेकून न देता जर ते ठेवून दिलं, सुरक्षित ठेवलं, आपल्या एक अमूल्य ठेवा म्हणून, कधी ना कधीतरी त्याचा उपयोग होईल असं आपल्याला वाटलं आणि आपण त्याचा उपयोग करायला गेलो तर नेमकं जर ते पुस्तक आपण फेकून दिलेलं असेल तर उपचार कसा करणार? जगामध्ये कुठलीही परिस्थिती, कुठलाही समाज हा सतत एकाच अवस्थेमध्ये नसतो. त्या अवस्थेमध्ये प्रत्यंतर येत असतात, समाज बदलत असतो. या बदलत्या समाजामध्ये कधीकधी काही समस्या ह्या जुन्या असतात. समस्या कायमस्वरूपी कालबाह्य होत नाहीत. म्हणून काही फेकून न देता, कचऱ्याच्या कुंडीत न टाकता त्या जर जपून ठेवल्या तर तशी परिस्थिती जेव्हा पुन्हा येते तेव्हा ती पुस्तकच आपल्याला उपयोगी पडतात, ते ज्ञानच आपल्याला उपयोगी पडतं. बस मला एवढंच सांगायचं आहे. मी वाचल्यानंतर इतका स्त्रीचा सन्मान केला गेला आहे आणि गुणकर्मानुसार जी वर्णव्यवस्था सांगितलेली आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि हे वर्ण बदलण्याचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे शूद्राला ब्राह्मण होता येत होतं, ब्राह्मणाला क्षत्रिय होता येत होतं, क्षत्रियाला वैश्य होता येतं, वैश्याला ब्राह्मण क्षत्रिय होता येत होतं. ब्रिटिशांनी आणि परकीय आक्रमकांनी आपल्यावर आक्रमण करून करून आपल्या सोन्यासारख्या व्यवस्थेचं वाटोळं केलं, पूर्ण वाटोळं केलं. हा व्हिडिओ शांतपणे बघा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं म्हणायचं काय आहे मला ते समजून घ्या. जन्मजात कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र नसतो. तो गुण आणि कर्मानुसारच ठरवला जातो. जन्मावर काही आधारलेलं नसतं, असताच कामा नये. बस काय काय वाचतो ते समाजाला जागं करण्यासाठी उपयुक्त आहे असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मी ते इथे माझ्या राष्ट्रायस्वावर प्रसारित करतो. मंडळी, सबस्क्राईब जरा कमी झालेले आहेत तर ते वाढवायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचला पाहिजे, याचं शेअरिंग वाढलं पाहिजे, याचं प्रसारण वाढलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा. आणि गलिच्छ घाणेरड्या प्रतिक्रिया, खूप घाण प्रतिक्रिया लोक देतात, त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की जसे संस्कार आहेत त्यांच्यावरती, त्यांनी ज्यांना कोणाला गुरु मानलेला आहे त्या गुरूंनी त्यांना बहुतेक तसंच शिकवलं असावं. असो. धन्यवाद.